पेपरला बातमी येणार बघा. आज शनिवार 16/3/2024 रामेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय विंग या विद्यालयाच्या वतीने आज आठवडी बाजाराचं नियोजन जे आहे ते केलेलं होतं. उद्देश असा की लहान वयामध्ये बालवयामध्ये विद्यार्थ्यांना बाजारामधलं जे साहित्य आहे ते कसं विकलं जातं, पालक आपले शेतामध्ये काबाड कसं करतात, माल तयार करतात आणि तो बाजारात गेल्यानंतर विकायचा कसा असतो याचं बाळकडू या विद्यार्थ्यांना व्हावं, त्यांना ते समजावं या उद्देशाने आठवडी बाजाराचं नियोजन जे आहे ते केलेलं होतं. याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या विद्यालयातील शिक्षिका श्रीमती कडू मॅडम यांची संकल्पना होती. त्यांच्या संकल्पनेतून आठवडी बाजार जो आहे तो पुढे आलेला आहे. अशा प्रकारचं मुलांना त्यांना आर्थिक जी मदत आहे म्हणजे स्वतःला त्यांच्या पुढच्या शिक्षणामध्ये किंवा चालूमध्ये जे विद्यार्थी परिस्थिती थोडेसे कमी असतील, ज्यांना परिस्थिती जी आहे ती काहींना शिक्षण घेताना आर्थिक जे पाठबळ आहे ते मिळत नाही, असे विद्यार्थी जे आहेत ते त्या विद्यार्थ्यांना एक थोडासा मार्ग म्हणजे आपल्या रामेश्वर परिसरामध्ये एक सोमवारचा आठवडी बाजार असतो. तर या बाजारामध्ये तो साधारणतः दुपारच्या पुढे चालू होतो आणि मग ज्या विद्यार्थी थोडेसे आर्थिक परिस्थिती थोडेसे नाजूक असतील त्या विद्यार्थ्यांना संध्याकाळचा जर त्या ठिकाणी ते बसले आणि जर त्या विद्यार्थ्यांनी तो असणारा बाजार जो आहे जे काही असणारं साहित्य विकलं तर त्यांना निश्चित त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये मदत होऊ शकते. हाही उद्देश जो आहे तो याच्यामधला आहे. तेव्हा या सर्व विद्यार्थी याच्यामध्ये साधारणतः 5वी 6वी 7वी हे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि बाकीचे 8वी आणि 9वीचे विद्यार्थी हे खरेदीदार आहेत. तर या सर्वांचे 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांच्यानी जे खरेदीदार आहेत ते 8वी आणि 9वी आणि 11वी या विद्यार्थ्यांच्या रामेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय विंग याच्या वतीने या सर्वांचं मी अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो.